नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सरकारी अंदाजपत्रकाच्या संदर्भामध्ये जाणून घेणार आहोत. अंदाजपत्रकालाच अर्थसंकल्प असंही म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये त्याला बजेट म्हटलं जातं. तर हा जो अर्थसंकल्प असतो, हा अर्थसंकल्प वित्तीय प्रशासनाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. एक अत्यंत महत्त्वाचं साधन म्हणून याकडे पाहिलं जातं, कारण याच साधनाच्या आधारे सरकार अर्थव्यवस्थेला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असतं. तर सरकारी अंदाजपत्रक नेमकं कशाला म्हणायचं, तर बघा, आगामी आर्थिक वर्षातील अपेक्षित प्राप्ती आणि नियोजित खर्चाचे वित्तीय विवरण म्हणजे अंदाजपत्रक होय. तर काय असतं या अंदाजपत्रकामध्ये, तर येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये सरकारकडं कोणकोणत्या माध्यमातून उत्पन्न हे मिळणार आहे सरकारला, आणि मिळालेले हे उत्पन्न सरकार कोणकोणत्या घटकांवरती खर्च करणार आहे याचं विवरण हे अंदाजपत्रकामध्ये सादर करण्यात आलेलं असतं. भारताच्या संदर्भामध्ये विचार करत असताना 1 एप्रिल ते 31 मार्च हे भारतामधलं आर्थिक वर्ष समजलं जातं, आणि या एका आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रकाचं सादरीकरण सरकारकडून केलं जातं. दरवर्षी सरकार अंदाजपत्रक का सादर करतं, तर भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 112 नुसार केंद्र सरकारला दरवर्षी अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर करणं, विशेषतः लोकसभेमधून ते मंजूर करून घेणं हे कायदेशीर दृष्ट्या बंधनकारक आहे, आणि त्यामुळं केंद्र सरकार दरवर्षी हे अर्थसंकल्प हे सादर करत असतं. आता अर्थसंकल्पाच्या संदर्भामध्ये सांगत असताना या अंदाजपत्रकामध्ये 7 डॉक्युमेंट्स असतात, 7 दस्तऐवज असतात, आणि या 7 दस्तऐवजाच्या माध्यमातून सरकार हे त्याचं अंदाजपत्रक हे सादर करत असतं. तुम्ही बऱ्याच वेळेस पाहिलं असेल की भारतीय अर्थमंत्री संसदेमध्ये बजेट सादर करत असताना ब्रिटिश परंपरेप्रमाणे ते लाल बॅग घेऊन पार्लमेंटमध्ये जात असत, आणि पार्लमेंटमध्ये जात असताना ती बॅग ते मीडिया समोर दाखवत असत की या ब्रीफकेसमध्ये अर्थसंकल्प आहे आणि ते मी पार्लमेंटमध्ये जाऊन सादर करणार आहे, असं ते मीडियाला सांगत असत. पण तो अलीकडच्या ज्या अर्थमंत्री आहेत सीतारामन यांनी ही परंपरा खंडित केलेली आहे. त्यांनी आता भारतीय परंपरेनुसार वही खाते किंवा त्यालाच चोपडा वही असं म्हटलं जातं, त्या स्वरूपामध्ये ते बजेट पार्लमेंटमध्ये घेऊन जात आहे आणि पार्लमेंटमध्ये सादर करत आहेत. म्हणजे अगोदरचे जे अर्थमंत्री लाल ब्रीफकेसमध्ये घेऊन जात होते ती परंपरा त्यांनी खंडित केलेली आहे. आता हा बजेट हा जो शब्द आहे हा इंग्रजी शब्द आहे. हा इंग्रजी शब्द बजेट या फ्रेंच शब्दापासून तयार झालेला आहे, आणि याचा अर्थ पिशवी किंवा पाकिट असा होतो. तर या पाकिटामध्ये काय असतं, तर या पाकिटामध्ये बजेटचे डॉक्युमेंट्स असतात, आणि हेच डॉक्युमेंट्स अर्थमंत्री पार्लमेंटमध्ये सादर करत असतात. तर अशा स्वरूपामध्ये ही अंदाजपत्रकाची आपण प्राथमिक माहिती पाहिलेली आहे. तर अंदाजपत्रकामध्ये ज्या आर्थिक तरतुदी असतात त्या तरतुदीच्या आधारे आपल्याला अंदाजपत्रकाचे 2 भागामध्ये विभागणी करता येऊ शकते. एका भागाला
महसुली अंदाजपत्रक तर दुसऱ्या भागाला भांडवली अंदाजपत्रक असं म्हटलं जातं. तर या महसुली आणि भांडवली अंदाजपत्रकाच्या संदर्भामध्ये आपण सविस्तर अशा पद्धतीनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर प्रथमतः आपण महसुली अंदाजपत्रकाचा संदर्भ हा लक्षामध्ये घेऊया. बघा, महसुली अंदाजपत्रक नेमकं कशाला म्हणायचं हे प्रथमतः आपण लक्षामध्ये घेऊया. बघा, सरकारच्या या अंदाजपत्रकामध्ये सरकारी महसूल अर्थात सरकारी उत्पन्न आणि सरकारचा खर्च यांचं विवरण देण्यात आलेलं असतं. त्याला महसुली अंदाजपत्रक असं म्हणतात. तर थोडक्यामध्ये महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च याचा लेखाजोखा या महसुली अंदाजपत्रकामध्ये सादर करण्यात आलेला असतो. म्हणजे महसुली अंदाजपत्रकाचे परत दोन भाग पडतात. म्हणजे पहिला महसुली उत्पन्न आणि दुसरा महसुली खर्च. तर प्रथमतः आपण महसुली उत्पन्न किंवा महसुली प्राप्ती कशाला म्हणायचं हे पाहूया. बघा, ज्या प्राप्तीच्या परतफेडीची जबाबदारी सरकारवर नसते आणि जी प्राप्ती मुख्यतः कराच्या रूपाने सरकारच्या तिजोरीमध्ये जमा होत असते त्या सर्व प्राप्तीला महसुली प्राप्ती असं म्हटलं जातं. आता या महसुली प्राप्तीचं विभाजन कर आणि करेतर विभाजनामध्ये करता येतं किंवा केलं जातं. बघा, आता कराचे परत दोन प्रकार पडतात, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. तर कराच्या संदर्भामध्ये उल्लेख करत असताना बघा, वैयक्तिक प्राप्ती कर आहे, संपत्ती कर आहे, कंपनी कर आहे. ही प्रत्यक्ष कराची उदाहरणं आपल्याला सांगता येतील. तर उत्पादन शुल्क आहे, सीमा शुल्क आहे, विक्री कर आहे. तर ही अप्रत्यक्ष कराची उदाहरणं आपल्याला देता येतील. तर अशा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराच्या माध्यमातून सरकारकडं उत्पन्न हे जमा होत असतं. आता करेतर उत्पन्न जे आहे म्हणजे कराशिवाय विविध मार्गाने सरकारला ज्या उत्पन्नाची प्राप्ती होत असते त्याला करेतर उत्पन्न असं म्हटलं जातं. आता करेतर उत्पन्नाच्या संदर्भामध्ये सांगत असताना करेतर, आता बघा, कर्जावरील व्याज. आता केंद्र सरकार विविध राज्य सरकारांना विकासात्मक कार्य करण्यासाठी कर्ज देत असतं. तर त्या कर्जावरील व्याज हे सरकारच्या उत्पन्नाचा स्रोत असतो. त्याच्यानंतर गुंतवणुकीवरील लाभांश, सरकारची अनेक ठिकाणी गुंतवणूक असते, त्या गुंतवणुकीवर सरकारला लाभांशाची प्राप्ती होत असते. त्याचबरोबर देणग्या आणि अनुदाने, देशात आणि देशाच्या बाहेरून सुद्धा सरकारला विविध प्रकारच्या देणग्या आणि अनुदाने हे मिळत असतात. त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेचं उल्लंघन केल्यानंतर उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीकडून दंड किंवा शिक्षेच्या रूपानं जी काही रक्कम गोळा केली जात असते तर तो सरकारच्या उत्पन्नाचा एक भागच असतो. तर अशा पद्धतीनं करेतर उत्पन्नाच्या माध्यमातून सुद्धा सरकारकडं पैसा हा जमा होत असतो. तर अशा पद्धतीनं महसुली उत्पन्न हे कर आणि करेतर उत्पन्नाच्या माध्यमातून सरकारकडे जमा होत असतं. आता महसुली खर्चाच्या संदर्भामध्ये महसुली अंदाजपत्रकाचा दुसरा भाग म्हणजे महसुली खर्च. तर महसुली खर्च कशाला म्हणायचं, तर ज्या खर्चामुळं सरकारला कुठलीही उत्पादकता किंवा मालमत्ता ही निर्माण करता येत नाही त्या खर्चास महसुली खर्च असं म्हणायचं.
म्हणजे या खर्चामुळं सरकार कुठलीही उत्पादकता किंवा मालमत्ता हे निर्माण करू शकत नाही, परंतु या स्वरूपाचा खर्च हा एक नित्याचा भाग असतो सरकारचा आणि त्यामुळं सरकारला तो करावाच लागतो. आता उदाहरणामध्ये प्रशासकीय खर्च, संरक्षणावरील खर्च, वैद्यकीय सेवांवरील खर्च, तर ही आपल्याला महसुली खर्चाची उदाहरणं म्हणून सांगता येतील. आता हा खर्च हा नित्याचाच आहे, करावाच लागतो. तर यानंतर शासकीय अंदाजपत्रकाचा दुसरा भाग म्हणजे भांडवली अंदाजपत्रक. आता भांडवली अंदाजपत्रकाचे परत दोन भाग पडतात, भांडवली उत्पन्न आणि भांडवली खर्च. तर भांडवली उत्पन्न कशाला म्हणायचं? बघा, ज्या प्राप्तीच्या परतफेडीची जबाबदारी सरकारवर असते किंवा ज्या प्राप्तीमुळे सरकारच्या मालमत्तेमध्ये घट होते, त्या प्राप्तीस किंवा त्या उत्पन्नास भांडवली उत्पन्न असं म्हटलं जातं. आता बघा, म्हणजे अशी प्राप्ती की त्या प्राप्तीच्या परतफेडीची जबाबदारी सरकारवर असते, किंवा दुसरा एक मुद्दा सांगितलेला आहे की ज्यामुळे सरकारी मालमत्तेमध्ये घट निर्माण होते. अशा स्वरूपाचं उत्पन्न म्हणजे भांडवली उत्पन्न होय. आता बघा, भांडवली उत्पन्नाची उदाहरणं द्यायची झाली तर भविष्य निर्वाह निधीची रक्कम, त्यानंतर सार्वजनिक कर्ज, सरकार देशातून किंवा परदेशातून सुद्धा कर्जाची उभारणी हे करत असतं आणि त्यामुळं उत्पन्नाचा हा भाग सरकार भांडवली उत्पन्नामध्ये दाखवत असतं. त्यानंतर विशेष ठेवी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या समभागाची विक्री करून सुद्धा सरकारला उत्पन्नाची प्राप्ती ही होत असते. पण यामुळे सरकारच्या मालमत्तेमध्ये मात्र घट निर्माण होते. उत्पन्न मिळतं परंतु मालमत्ता ही विकली जाते. नंतर आपण भांडवली अंदाजपत्रकाचा दुसरा भाग म्हणजे भांडवली खर्चाच्या संदर्भामध्ये जाणून घेणार आहोत. तर भांडवली खर्च कशाला म्हणायचं? तर ज्या खर्चामुळे सरकारला उत्पादकता किंवा मालमत्ता निर्माण करता येते, तसेच आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास घडून येतो, त्या खर्चाला भांडवली खर्च असं म्हणायचं. तर नेमकं भांडवली खर्च कशाला म्हणायचं हे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की उत्पादकता निर्माण करण्यासाठी आणि त्याचबरोबर आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी भांडवली खर्च हा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. भांडवली खर्चाची काही उदाहरणं आपल्याला द्यायची असेल तर त्यामध्ये विकास प्रकल्पावरील खर्च, सरकारच्या विविध स्वरूपाच्या गुंतवणुका किंवा सरकार किंवा खाजगी या दोघांच्याही गुंतवणुका, शासन, महामंडळे किंवा इतर घटकांना देण्यात येणारी कर्ज ही भांडवली खर्चाची उदाहरणं म्हणून आपल्याला सांगता येते. भांडवली खर्चामुळं देशाचा आर्थिक विकास हा गतीनं घडून यायला मदत होते. तर अशा पद्धतीनं शासकीय अंदाजपत्रकाचे महसुली अंदाजपत्रक आणि भांडवली अंदाजपत्रक, तर हे घटक आपण समजून घेतलेले. एकंदरीतच शासकीय अंदाजपत्रक कशाला म्हणायचं हे आपण सविस्तर पद्धतीनं समजून घेतलेलं आहे. यानंतर आपण अंदाजपत्रकाच्या विविध प्रकाराच्या संदर्भामध्ये विचार करणार आहोत.